पुणे शहरातला आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आलाय। राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी गुन्हा दाखल झालाय। नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। पुणे शहरात आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आलाय। खडक पोलीस ठाण्यामध्ये तसा गुन्हाही दाखल झालाय आणि या जमीन घोटाळ्यामध्ये जी नावं आहेत ती पहिला कोरेगाव जमीन घोटाळ्यामध्ये जी नावं होती त्यातीलच काही नावं आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे नाव आहे ते म्हणजे शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील। शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचं पार्थ पवार यांच्याशी कनेक्शन असल्याचं किंवा त्यांच्याबरोबर जमीन खरं तर विक्री केल्याबद्दलचा, खरेदी केल्याबद्दलचा एक खरं तर प्रकार हा समोर आला होता आणि खडक पोलीस ठाण्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी खरं तर याविषयी गुन्हा दाखल केलेला आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सूर्यकांत येवले असतील, त्यानंतर हेमंत गावडे, राजेंद्र विद्वांस, ऋषिकेश विद्वांस, मंगल विद्वांस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जो दिग्विजय पाटील आहे तो दिग्विजय पाटील हा अजित पवारांचा नातेवाईक आहे, पार्थ पवारांचा तो मामे भाऊ आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाकडे एक विशेष लक्ष संबंधित दिलं जात आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी जमिनी विक्री आणि खरेदीची जी प्रकरणं आहेत ती सातत्याने पुढे येतात आहे। त्यामुळे एकंदरीत अजित पवार एक टीकेचं धनी बनतायत, तर दुसरीकडे सरकारी ही जी जमीन आहे, कृषी विभागाची जमीन आहे, ती आता विक्री केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे शीतल तेजवानींना शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस जसं प्रयत्न करतायत तसे पुणे पोलीसही प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळतात आहे। त्यामुळे आता पुढे काय होतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे।